आरक्षण आणि ओबीसीतून यासाठी पुन्हा एकदा आम्ही अंमलबजावणीसाठी लढा पुकारला आहे 10 फेब्रुवारीपासून। मराठ्यांना तीच विनंती केली की ताकदीनं वाढते, पक्षपेक्षा आपल्या डोक्यात नाही, नवीन काही आणते कोणी बी कुंकड काय लिहिते त्या सोशल मीडियावर घरात बसल्या बसल्या आपण काय त्यांच्यावर लक्ष देऊ नका। आपल्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचे मोठे कसे होते याच्यावर सगळ्यांना लक्ष द्या, सोशल मीडियावर कोण काय लिहिते लक्ष देऊ नका। आणखी एक प्रश्न आहे, काल भुजबळांनी तुमच्यावरती अशी टीका केली की मनोज जरांगे पाटलांनी पहिले ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी आणि मग बाकी जे आहेत ते बोलावं, राजकीय बोलावं, असं देखील त्यांनी एक आरोप तुमच्यावरती केला। राजकीय बोललंच नाही त्याला मी काही, आणि त्याला कोणतं राजकारण कळत आहे येडपटाला। आणि मला उभं राहायचं नाही राहायचं हे त्याने शिकवायचं, मला काय गरज आहे? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने तुला मोठं केलं हे विसरू नको। जरी आम्ही उभा नसून राहिलं तरी या मराठा समाजानं तुझ्याच समाज बघितला आणि म्हणून तुला मोठं केलं। तू आता आम्हाला उलटे सल्ले देऊ नको ना, तू तुझंच बघ, लय माया नादाला नको लागू, नाही जशी वर एखाद्याशी टेन्शन घेऊन दादा छगन भुजबळ म्हणतात की यांना आरक्षणही मिळालं आहे, यांनी उलालही उधळलं आहे, मात्र आता उपोषण कशाचं? ते तुला नाही कळायचं, ते तुला नाही कळणार, कारण तुला जर ते कळलं असतं तर तू जेलला गेलाच नसतं। या 2001च्या कायद्यात दुरुस्ती करायची, 2001च्या कायद्यानं आरक्षण दिलेलं आहे आणि त्या 2001च्या कायद्यानुसार मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्या कायद्यात घ्यायचा आहे, त्यासाठी विधानसभा लागते आणि आता विधानसभा नाही आहे म्हणून राजपत्रित अधिसूचना निघालेली आहे आणि त्याच अधिसूचनेचं रूपांतर जर कायद्यात करायचं असतं तर विधानसभा लागते। आता 15 तारखेला अधिवेशन, त्यात कायदा पारित होईल आणि त्यानंतर अंमलबजावणीसाठी अमरण उपोषणे पहिला गुलाल हा मराठ्यांनी 75 वर्षात मराठ्यांसाठी कायदा पारित करत नव्हते, मराठ्यांच्या पोरांनी तो कायदा खेचून आणलाय म्हणून गुलाल होता। ती दिवाळी होती, आता महादिवाळी होणार, त्या कायद्याची अंमलबजावणी झाली की तू फक्त महादिवाळी कशी असते बघायला म्हणा, गुलाल कशाला म्हणतात आणि विजय सभा कशाला म्हणतात, तू फक्त एखाद्या पोलावर उभारून बघ म्हणा।